जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपलं अरहन स्टडी फॉरममध्ये। तुम्ही BMC कार्यकारी सहाय्यक पदाची जी पदभरती आहे ती तुम्ही दिली होती, त्याची एक्झाम झाली होती। त्यानंतर तुमची फर्स्ट जी आन्सर की आहे ती सुद्धा आलेली आहे, त्याला आपण फर्स्ट रिस्पॉन्स शीट सुद्धा म्हणू शकतो। ती तुम्ही चेक केलं असेल, तुमचा स्कोर तुम्ही मिनिमाइज केला असेल किंवा तुमचा रो मार्क्स तुम्ही काढला असेल, तुम्हाला कोणाला जास्त मार्क्स असतील कोणाला कमी असतील ते तुम्हाला सगळं संपूर्ण माहिती आहे। परंतु तुम्ही आता सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट पाहत आहात। काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन सुद्धा घेतले असतील काही क्वेश्चनवर, ते सुद्धा संपूर्ण प्रक्रिया झाली आहे। मग सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार का, क्वेश्चन मार्क मी दिला आहे, आणि रिझल्ट कधी लागेल, मार्चची जी लिस्ट आहे ती तयार झाली आहे का, संपूर्ण विश्लेषण आणि कट ऑफ बद्दल संपूर्ण गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशा संबंधित ज्या अपडेट्स आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला मिळत असतील। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो। प्रथम म्हणजे कट ऑफ मी इथं डिस्कशन करणार नाहीये। कट ऑफचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। कोणी जर पाहिला नसेल तर तुम्हाला किती मार्क्स येतील ते संपूर्ण गोष्टी नॉर्मलायझेशन नंतर मी कट ऑफ जो आहे तो बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्याच्यातून फक्त +10 किंवा 5 मार्क प्लस और मायनस होऊ शकतात, जास्त काही फरक पडेल असं मला वाटत नाहीये, माझा स्वतःचा तो प्राथमिक अंदाज आहे। चला असू द्या, आता राहिली गोष्ट तुमचे 3 क्वेश्चन मी इथं डिस्कशन करणार आहे। ते म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल किंवा ती लागेल का, हा सुद्धा एक क्वेश्चन मार्क आहे, तुम्हाला याबद्दल कोणीही सांगणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे असं की रिझल्ट कधी लागेल आणि मार्क्स लिस्ट जी आहे ती तयार झाली आहे का, या तिघ गोष्टांचं आपण इथं आता विश्लेषण करणार आहोत। चला तर प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट पहिली क्लिअर करून देतो। ती गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की बघा, जेव्हा आपण कट ऑफ संबंधित चर्चा करतो किंवा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची चर्चा करतो, तेव्हा जे आपले विद्यार्थी आहेत, जे ओल्ड विद्यार्थी आहेत, त्यांना माहिती आहे की ऑथेंटिक माहिती आल्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नाही। परंतु जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना माहीत नसतं, म्हणून त्यांच्यासाठी 1-2 मिनिटात मी क्लिअर करतो। हे बघा, ही जी माहिती आहे ती माहिती मला जेव्हा मिळते तेव्हाच मी व्हिडिओ बनवतो। आतापर्यंत BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन आलेली नव्हती। परंतु 2 दिवसा अगोदरच आपल्याला एक इन्फॉर्मेशन आलेली आहे, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा मी ट्राय करत होतो, परंतु आज मी बनवत आहे, आता रेकॉर्ड करत आहे। त्याच्या पहिले 2 दिवसा पहिले आपल्याला अशी माहिती मिळाली होती, ही जी माहिती आहे ती माहिती आपल्याला अशी मिळाली की जो तुमचा TCSने तुमची एक्झाम घेतली होती, TCSने एक्झाम घेतली, मग TCS 2 जी मार्क लिस्ट आहे ती बनवणार आहे PDF फॉर्ममध्ये। प्रथम म्हणजे एक की जे फेल विद्यार्थी आहेत त्यांची, आणि सेकंड म्हणजे जे विद्यार्थी पास विद्यार्थी आहेत। मी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची गोष्ट करत नाही, फक्त पास। आता पास आणि फेल म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती असेल की 45% जे मार्क्स आहेत ते मिनिमम पाहिजे, म्हणजे 200 पैकी कमीत कमी ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स असतील ते विद्यार्थी पास असतील, त्यांचं नाव जे आहे ते या लिस्टमध्ये येईल। जे विद्यार्थी 90 पेक्षा कमी असतील किंवा 45% पेक्षा त्यांना कमी गुण असतील, ते विद्यार्थ्यांचे नाव जे आहेत ते फेल लिस्टमध्ये येतील आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क्स तुमचे येतील त्याची गोष्ट करत आहे मी। आता रॉ मार्क्समध्ये समजा कोणाला आले असतील 88, कोणाला आले असतील 87, तर त्यांना समजलं असेल की मी फेल आहे का, परंतु नॉर्मलायझेशन नंतर त्यांचे मार्क्स वाढतील, मे बी त्यांचं नाव इथं पास लिस्टमध्ये येऊ शकतं। परंतु पास लिस्टमध्ये नाव येणं हे इम्पॉर्टंट नसतं, तर सिलेक्शन यादीमध्ये तुमचा जो रँक आहे तो मॅटर करतो। आता जेव्हा फर्स्ट रँकमध्ये जो विद्यार्थी येईल त्याला किती मार्क्स असतील, हायपोथेटिकल आपण पकडूयात आपल्या कट ऑफनुसार, समजा त्याला असतील तुमचे 172 असतील किंवा 180च्या दरम्यान तो असेल, ठीक आहे, पहिला विद्यार्थी। मग असे जे विद्यार्थी असतील त्यांचा कट ऑफ लागतो हे तुम्हाला माहिती आहे। मग जो शेवटचा विद्यार्थी असतो त्यालाच ते घेतात, जितके वॅकंट पोस्ट असतील, जितके कास्टनुसार वॅकंट पोस्ट असतील ते विद्यार्थी तिथे सिलेक्ट केले जातील। आता राहिली गोष्ट तुमचे प्रश्नांची, तर प्रश्न पहिला असा आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट लागेल का। तर विद्यार्थी मित्रांनो, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्या अनुषंगाने सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार नाही।
का मला असं माहिती पडलं आहे, कारण आता त्यांचा जो तुमच्या लॉगिनमध्ये तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला समजायला पाहिजे की सेकंड रिस्पॉन्स शीट लागेल, परंतु आपल्याला असं समजलं आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार नाही. डायरेक्ट मार्क्सची लिस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. मात्र ती TCSने जी आहे, TCS ही मार्क्स लिस्ट तयार करेल आणि TCS जी आहे ती BMCकडे हँडओव्हर करेल. BMCच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे की केव्हा ती त्यांच्या वेबसाईटच्या पोर्टलवर ती रिलीज करतील. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला जी न्यूज मिळाली आहे ती म्हणजे अशी की समजा आता जानेवारीच्या मिडमध्ये चालू आहे, म्हणजे जानेवारीच्या एंडिंगमध्ये आहोत आपण. तर जानेवारीच्या एंडिंगमध्ये आपल्याला असं समजलं की TCSने जे आहे ते जानेवारीच्या एंडिंगमध्ये तुमचे जे मार्क्सची जी PDFची लिस्ट आहे ती BMCकडे ते देणार आहे. म्हणजे आता मे बी दिली गेली असेल किंवा आज उद्यामध्ये ते देऊन देतील. नंतर गोष्ट अशी आहे की BMCच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे की BMC कधी त्या वेब पोर्टलवर ती माहिती टाकेल. आता ती आपल्याला माहिती नाही आहे की BMC कधी टाकेल, परंतु हायपोथेटिकल जर विचार केला तर 1 ते 2 वीकमध्ये त्यांनी टाकून द्यायला हवं किंवा ते मार्चमध्येही टाकू शकतात. आता ते संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते BMCच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतं, म्हणून BMC कधी टाकेल त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन नाही आहे. जर समजा विद्यार्थी मित्रांनो आता या शेवटच्या वीकमध्ये जर तुमच्या लॉगिनमध्ये जर सेकंड रिस्पॉन्स शीट जर आली तर खूप उत्तम असेल, परंतु आपल्याला जी माहिती मिळाली आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार नाही. आणि आता जर 1-2 वीकमध्ये जर समजा तुमची जी लॉगिनमध्ये जर समजा सेकंड रिस्पॉन्स शीट आली, त्याच्यापासून 1 ते 2 वीकमध्ये डायरेक्ट तुमचा रिझल्ट जो आहे तो लागून जाणार आहे. परंतु ही गोष्ट झाली तर होईल, नाही झाली तर तुम्हाला मी सांगितलं आहे की त्यांची जी मार्क्सची जी लिस्ट आहे तुमची, जी पास विद्यार्थ्यांची मार्क्सची PDF असेल किंवा फेल विद्यार्थ्यांची PDF असेल, ती त्यांनी हँडओव्हर केलेली आहे BMCकडे. आतापर्यंत आपल्याला अशी इन्फॉर्मेशन मिळत होती की त्यांनी TCSने दिलेलीच नाही आहे ती माहिती BMCकडे, म्हणून BMC त्याबद्दल जे आहे उत्तर ते देत नव्हता. परंतु आपल्याला असं समजलं आहे की BMCकडे आता ती माहिती उपलब्ध झालेली आहे. BMCच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतं की ती कधी लावतील त्याच्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही जर सांगतील, आता समजा फेब्रुवारीच्या सेकंड वीक आला आणि तुम्ही परत कमेंट कराल की सर तुम्ही सांगितलं तर फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये रिझल्ट लागणार होता, परंतु का लावला नाही, कारण ही संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या BMCच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतात. आपल्याला फक्त एवढं समजलं आहे की TCSने ती माहिती जी आहे ती BMCकडे दिली गेलेली आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची लागणार नाही असं सुद्धा आपल्याला माहिती पडलं आहे. आणि जर समजा लागलीच तर तुमच्या लॉगिनमध्ये ती आली समजा या 1-2 हप्त्यामध्ये किंवा 1-2 वीकमध्ये, तर लगेच पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट लागून जायला पाहिजे. परंतु ही जी गोष्ट आहे जी मी सांगतोय की सेकंड रिस्पॉन्स शीट आली तर काय होईल, ह्या गोष्टी जरतरच्या आहेत. आणि ज्या आपल्या गोष्टीला माहिती पडल्या आहेत त्या म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार नाही, डायरेक्ट तुमची मार्क्सची लिस्ट येईल आणि तुम्ही तुमचे मार्क्स तपासून तुमची रँक तपासून तुम्ही पाहू शकता तुमचं सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत किंवा किती कमी आहेत. चला विद्यार्थ्यांना मी आता तुमची रजा घेतो. तुम्हाला काही जर समजा अडचण असेल किंवा काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित सांगू शकतात, त्याच्याबद्दल कमेंट देण्याचा मी प्रयत्न करेन. चला विद्यार्थ्यांना तुम्ही तुमची रजा घेतो. परत एकदा मी क्लिअर करतो की फक्त आपल्याला माहिती जी मिळाली आहे ती म्हणजे अशी की TCSने जे आहे म्हणजे TCSने BMCकडे जी लिस्ट आहे ती दिली गेलेली आहे असं आपल्याला माहिती पडलेलं आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त जी वेबसाईटवर पोर्टल आहे ती मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारीच्या 1st ते 2nd वीकमध्ये लागू शकतो किंवा जर BMCच्या डोक्यात आलं तर ते मार्चपर्यंतसुद्धा हे ताणू शकतात. आता ते BMCच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतं, ते जे निर्णय घेतील तो त्यांचा सर्वस्वी असेल. परंतु ज्यांनी कटऑफचा व्हिडिओ पाहिला नसेल मी आय बटनमध्ये देऊन देईल, तुम्ही तो कटऑफचा व्हिडिओ पाहू शकता. चला आता तुमची मी रजा घेतो विद्यार्थ्यांनो. जय हिंद.